कंटात मध्ये धरल्यामुळे अवघाजनी परकस हे लोकी परलोकी आम्ही सुखी तिन्ही लोकांमध्ये आमची ख्याती झाली कशामुळं संतांमध्ये भगवंताचं नाम धर लक्षात घ्या मी रोज सांगत असतो तुम्ही आम्ही कुठेतरी भाग्यवान आहोत की गुरुच्या संगतीमुळं गुरुच्या सानिध्यामुळं गुरुच्या कृपा अंकिताखाली तुम्हा आम्हाला सहजरित्या परमार्थ घडायला कारण इतकंही सोपं नाही कंठामध्ये भगवंताचं नाम धरणं आणि त्या भगवंताला धरणं का शब्द केली दाडा जोडी बंदी खाना केला
तेव्हा मरू द्या. किती अंधकरण मोठं लागते, किती उदारता लागते आणि कोणालाही शक्य नाही. नाही काला इतक्या बाया बसल्या, एखाद्या बाईचं कवर फक्त उघडं राहावं, बाई बसते काय विसरून चाबीमध्ये चाबी संघाचारी कुलूप लावलंच नाही, बाई उठून घरी जाते. त्यामुळं कुलूप लावायचं राहिलं. आता इतके माणसं बसते, कदाचित तर तिजोरीची चाबी घरी राहिली, तुम्ही बसता का? बसत नाही का? तुम्हाला जे मोह आहे लक्षात घ्या. पण गुरुनं सांगितलं हो मरू द्या. असे कितीतरी आले, कितीतरी गेले, पण आमचा कोणी नाही सांगत. काय म्हणे माझे 90 कोणी एका चक्रपाने जवान तुमचा अवघड जणी पर कशी जमलं का? अहो सहज कल्पना करा. साधारण तुम्ही आम्ही सर्व लोक संसारिक आहोत. संसारिक जीवाला मुलगी मेल्यानंतर हे शब्द उत्तर निघतच नाही, फक्त एका महात्म्याला सोड. हे कोणालाही जमत नाही. आणि महात्मा नाही ऐका, मी आधी सांगू लागलो, पांघरण घातलं म्हणजे होणार नाही, त्याला एक खानदानी महाराज लागतो. आता मया म्हणलं का नाही. आता वास्तविक पाहता आपणही ताल केला, पण आपला ताल किती दिवस त्याची गॅरंटी आहे का? नाही का? आपण त्या पात्रतेची नाही ना. कारण येतं काय होते म्हणून सिद्ध आपण सिद्ध झालो की लोक प्रसिद्ध करायला वेळ लागत नाही, पण सिद्ध होण्यासाठी तुम्हाला आम्हाला ते घासा लागतं. घासून घासून जमलं तर जमलं, नाही तर हे सगळं इतकंही सोपं नाही. हो गुरुने सहज सांगितलं, गुरुजी धरू द्या, मी काय येणार नाही. मी जर आलो ते उठल का म्हणले. मी जर आता त्याचा सोयीला गेलो ते उठणार आहे का? उठत नाही. मग त्याची द्यायला उत्तर कार्य करू द्या. लक्षात घ्या. मग केव्हा जमलं की गुरुच्या कंठामध्ये नाम होतं, कंठामध्ये नाम होतं आणि हृदयामध्ये देव होता. त्याला सहज सोबत पण बाकी त्याला जात नाही. तुमच्या आमच्या कंठामध्ये नाम आहे, पण डोक्यामध्ये संसार. जे पण डोक्याला संसार जात नाही ते पण हृदयामध्ये राम बसत नाही. याच मठामध्ये रोज गुरु भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागत असताना एक दिवस अशी अडचण आली की गावात गुरुला कोणच भिक्षा मागली नाही. आता गुरुचं जर राहणं म्हणलं 14 वर्ष चातुर्मास घरी विचार बांधून बांधिले शुभ विले नाव तुम्ही नाव त्याला 14 वर्ष चातुर्मास. स्वर्गीय कमलबाई आई साहेबांच्या घरी चातुर्मास 14 वर्ष गेला. गुरुने आश्रमातलं पाणीही पिलं नाही आणि काही खाल्लं सुद्धा नाही. कशामुळं की येतं जर मी एखादी चपाती खाल्ली तर एका लेकराला ते कमी पडते, एका लेकराला कमी पडते. आणि 14 वर्ष त्या ठिकाणी त्याचं पूर्ण जबाबदारी आई साहेबांनी घेतली होती. लक्षात घ्या. गुरु भिक्षासाठी गेले, काही ठिकाणी भिक्षा दिली, काही ठिकाणी दिली नाही. भिक्षा कमी पडली आणि परत जास्त गुरुला काळजी पडली. आता काळजी पडत असताना म्हणजे भिक्षा मिळाली नाही. इतक्या पिठात लेकरं जेवत नाही, हे कसं होईल? आणि गुरु शांत निवांत एकांतामध्ये गुरु आपल्या तक्षावर बसले. ऐका, तक्षावर बसले आणि ध्यान लावून समाधी गुरु लागली. रात्रीची वेळ झाली, रात्री 12 वाजले आणि 12 वाजता ते टेम्पो थांबला. पुढं रस्त्यावर ट्रक म्हणला, ड्रायव्हर उतरला. अहो म्हणजे निजाम आश्रम हेच का? गुरुचा मठ हेच का? म्हणजे हो. पण तेवढीच्या पाटलानं 3 पोते ज्वारी वाजलावली, काढून घ्या. पण वाजलावली तेवढीच्या पाटलानं. मग ज्वारी काढली. सर्व लोक म्हणजे तेवढीचा आपला काही समज नाही. पाटलानं दिली असेल का? तेव्हा गुरु म्हणले पाटलानं ज्वारी वाजवली, पण कोणी यमुया दीपा Yeah.
लाटलानच वाटवली पण तेवढीच्या नाही तर पंढरपूरच्या बाजार वाटवली. अहो मग इतकं कशामुळे होतं कंठामध्ये नाम धरलं आणि हृदयामध्ये देव धरला. चला याच्याही पलीकड गुरु 45 दिवस उभे केले की बाई देवानंद जीवन आता घडून आले जन्म होता. 45 दिवस एका ठिकाणी उभे राहिले आणि इतकंच नव्हे तर सारखं 45 दिवस कोण जतन केलं असं फक्त भगवंताला जतन केलं. मग घडलं कसं सहज विचार करा की ज्याच्या कंठामध्ये नाम आहे अशाचाच प्रकाश पडतात अभंगाचं पहिलं केलं. कंठामध्ये भगवंताचं नाम धारण केलं आणि कंठामध्ये नाम धारण्याचं कारण एक आहे की समुद्रामध्ये मंथन करत असताना 14 रत्नापैकी विष्णावाचं रत्न निघालं. आता सर्वांना तुम्हाला भागवतातही करता येईल, शुक्रनामही करता आता येईल. बोलण्याताना विष पिण्याचं ठरवलं, विष पिलं फक्त कंठामध्ये धारण केलं. कशामुळं विष पोटाही नाही जाऊ नाही, बाहेरही ठेवलं, फक्त कंठात धारण केलं. ते कंठामध्ये क्षेत्रचा शिव हाल हाल कापला नाम घेता शिकवलं, शांत झाला. पण संत महात्म्याने